वाई शहराच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेचा झालाय कचरा डेपो. कचरा डेपो परिसरातच भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान. कचऱ्यातील खरकटे अन्न, मासळी बाजारातील घाण व मृत कोंबड्यांची पिसे यामुळे सर्वत्र घाणे घाण. वाई नगर परिषदेची घंटागाडी नियमित येऊनही ही दयनीय अवस्था. कचरा डेपोच्या मार्गावर 3 शैक्षणिक विद्यालये. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शालेय विद्यार्थी भयभीत. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी. आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाई हे तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ तसेच मोठी बाजारपेठ असलेलं शहर. स्थानिक वाईकर हे सुसंस्कृत, शिस्तबद्ध व नीटनेटके असे आहेत. मात्र वाई शहराची वाढ झपाट्याने होत राहिल्याने संख्याही झपाट्याने वाढू लागली. वाई शहरात इमारती उभ्या राहिल्याने रहिवाशांप्रमाणेच दुकानेही वाढली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ओला व सुका कचरा यासाठी घंटागाडी सुरू केली. गणपती आळी व मधली आळी या दोन्ही संयुक्त गल्ल्या व रस्ते आहेत. गणपती आळीत व्यापारी व रहिवासी तसेच मधल्या आळीत 3 शैक्षणिक विद्यालये व रहिवासी राहतात. घंटागाडी ही नियमित येत असते, तरीही अनेक रहिवासी याचा वापर करताना दिसत नाहीत. गणपती आळीत जेव्हा सकाळी गाडी येते तेव्हा दुकाने उघडलेली नसतात, त्यामुळे व्यापाऱ्यांना कचरा टाकण्यात अडचणी येतात, अशी व्यापारी वर्गात चर्चा आहे. यासाठी सकाळी 10 वाजल्यानंतर एखादी कचरा गाडी यावी अशी मागणी होत आहे. या बाजारपेठेतील मोकळ्या खाजगी जागेत कचरा डेपो सदृश परिस्थिती असल्याने खाद्यपदार्थांचा कचरा, मृत कोंबड्या, मासळी अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त आरोग्यावर विपरीत परिणाम होणाऱ्या घाणीमुळे भटक्या कुत्र्यांनी या परिसरात ठाण मांडले आहे. या परिसरात महिला मंडळ, लहान मुलांची शाळा, वाई नगर परिषद शाळा क्रमांक 4 व कन्या शाळा अशा 3 शाळांचे विद्यार्थी या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने भयभीत झाले आहेत. सध्या बिबट्यांच्या दहशतीने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण असताना त्यात या भटक्या कुत्र्यांचा हैदोस हा वेळीच थांबला पाहिजे, अन्यथा कोणाच्याही जीवावर बेतू शकते अशी भीती स्थानिकात निर्माण झाली आहे. धन्यवाद. आपलं असतं स्वतः दत्त जयंतीचं आपलं स्वतःच असतं. काय नाही आपलं तेच मी आठवलं मला सकाळी गणेश.